व्हाईट मराठा. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना? पण असाच एक ब्रिटिश माणूस होता. साताऱ्यातच राहायचा. हक्काने स्वतःलाही मराठाच म्हणवून घ्यायचा. अगदी मायदेशी परतल्यावर सुद्धा नेहमी कसं कसं म्हणत राहायचा. नर्मदेच्या दक्षिणेकडे राहणाऱ्या मराठ्यांची संस्कृती, त्यांची भाषा, त्यांच्या चालीरीती यांबद्दल त्याला विलक्षण आत्मीयता होती. त्याला तुकोबाराय, कान्होपात्रा, संत चोखामेळा माहिती होते. त्याला शालिवाहनाची आख्यायिका माहिती होती. यादवराजा सिंगाणाचा पराक्रम ठाऊक होता. इतकंच काय, तर शिलाहार राजा भोजाने महाराष्ट्रात बांधलेल्या 15ही किल्ल्यांची नावे त्याला तोंडपाठ होती. महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या सल्तनती ठाऊक होत्या. त्यांना वैभवास पोहोचवणाऱ्या मराठ्यांचा पराक्रम ठाऊक होता. इथला गावगाडा, बलुतेदारी, शिलेदार, पारगीर पद्धती, घोड्यांच्या जाती हेही कमी होतं, म्हणून इथल्या मातीचे प्रकार देखील त्याला तोंडपाठ होते. इथले लोक काय खातात, काय नेसतात यांबद्दल त्याला उत्सुकता होती. इथली वर्णव्यवस्था, जातीपद्धती, पोटजाती, शैव वैष्णव संप्रदाय, कुळांचे कुलस्वामी, कुलाचार यांची त्याला माहिती होती. होमहवनांचे विधी, वेदापुराणांची नावे त्याला तोंडपाठ होती. हेही कमी की काय, म्हणून इथले लोक कमरेला एक धागा बांधतात आणि त्याला करगुटा म्हणतात, हेही माहिती होतं. 1805 ते 1823 अशी उमेदीची 18 वर्ष तो या सह्याद्रीच्या खोऱ्यांमध्ये वावरला. इथल्या जीवनाशी एकरूप झाला. स्वपराक्रमाने वैभवास चढलेल्या मराठ्यांचा इतिहास जगापुढे आणण्याचं काम त्याने आपुलकीने केलं. जाता जाता सांगतो, छत्रपती शिवरायांची वागणुक इंग्लंडला नेणारी व्यक्ती देखील हीच होती. कॅप्टन जेम्स कनिंगहॅम ग्रँड टफ.